साखरेचे दर वाढलेले आहेत आणि त्याचा फटका कोकणातल्या ग्रामीण भागाला सुद्धा बसताना पाहायला मिळतो आहे। ग्रामीण भागामधल्या दुकानामध्ये या ठिकाणी साखरेचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये साखरेचे दर जे आहेत ते 72 रुपयांवरती गेलेले पाहायला मिळत आहेत। ग्रामीण भागातल्या दुकानदारांकडून सुद्धा साखरेची मागणी करून जवळपास 4 ते 5 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही साखरेचा साठा या ठिकाणी आलेला नाही आहे। कारण का बहुतांश साखर जी आहे कोकणामध्ये येणारी ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मार्केट यार्डमधून येत असते। खास करून कोल्हापूरच्या मार्केट यार्डमधून ही साखर या ठिकाणी येत असते। मात्र सध्या जो आंबा घाट वाहतुकीसाठी बंद आहे खचल्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा या साखरेच्या दरावरती झालेला पाहायला मिळतो आहे। ट्रान्सपोर्टमध्ये या ठिकाणी आंबा घाट बंद असल्यामुळे जवळपास 50 ते 60 रुपयांची वाढ झालेली आहे। आपण सध्या सावर्ड्यामधल्या एका दुकानामध्ये आहोत आणि या ठिकाणी सुद्धा तब्बल 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच साखरेचा साठा आहे। कारण का जवळपास साखरेची ऑर्डर देऊन 4 दिवस झालेले आहेत। आपल्यासोबत आपले इथल्या या दुकानाचे मालक आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या साखरेची? किती रुपये दर सध्या झालेला आहे? सध्या साखरेचा दर आता हा 72 रुपयाने आम्ही विकत आहे। 72 रुपये विकत आहे आणि ट्रान्सपोर्टचा जर समन्वय केला तर कोल्हापूरवरून येणारा आंबा घाट हा मोठ्या लोडीला बंद असल्यामुळं कुमारली मार्गे येतो, त्यामुळे तिथे 50 ते 60 रुपयाचा फरक येतो ट्रान्सपोर्टला। त्यामुळे परत आम्हाला तो भुर्दंड आहेच जास्त। त्यामुळं आत्ता तरी आहे, आम्ही आज मंगळवारी त्यांना ऑर्डर दिलेली आहे, ते गुरुवार उद्यापर्यंत माल येऊ शकेल साखरेचा कोल्हापूरला ऑर्डर दिलेली आहे। आता आमच्या तर एक ते 2 दिवस पुरेल एवढाच साठा आहे। सध्या काय साखरेचा दर काय आहे? किती रुपये वाढले साखरेचे दर? साखर नाही बोलले 30 रुपये वाढले। 30 रुपये। किती रुपये दर आहे? आत्ता 72 रुपये आम्ही विकत आहे। नक्कीच कोकणातल्या ग्रामीण भागामधली दुकानामधली ही अवस्था आहे। सध्या साखरेचे दर हे 72 रुपयांवरती पोहोचलेले आहेत। कोकणात येणारी साखर जी आहे ती मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामधून येत असते आणि इथून येणारी साखरेचं प्रमाण या ठिकाणी घटलेलं आहे। त्यामुळे अनेक दुकानामध्ये फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच साठा साखरेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, सावर्डे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।